नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी गणित यामधील प्रकरण 2 पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार याचा अभ्यास करणार आहोत. मागील इयत्तेत बघा आपण पूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करायला शिकलेलो आहोत. तर या इयत्तेमध्ये आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार शिकणार आहोत. चला तर मग आता आजच्या वेळेला आपण सुरुवात करूया. तर तुम्हाला संख्यांचे प्रकार माहिती आहेत, जसे की नैसर्गिक संख्या, त्या काय असतात त्यांना आपण मोज संख्या पण म्हणतो. जसं 1 2 3 4 वस्तू मोजण्यासाठी त्या संख्यांचा आपण वापर करतो. त्यानंतर असतात पूर्ण संख्या, त्यामध्ये येतो 0 1 2 3 4 अशा अनंतपर्यंत. त्यानंतर येतात पूर्णांक संख्या, ज्याच्यामध्ये 0 1 2 3 आणि हे उजव्या बाजूला असतात आणि डाव्या बाजूला 0 -1 -2 -3 अशा अनंतापर्यंत दोन्ही बाजूला ह्या संख्या असतात. तर आता त्यांचा आपण गुणाकार आणि भागाकार शिकणार आहोत. तर तत्पूर्वी आपण आता पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची याची उजळणी आधी एकदा करून घेऊ आणि मग आजच्या प्रकरणाला सुरुवात करू. आता इथे बघा उदाहरण 5 + 7 किती येतं? उत्तर 12, कारण दोघांचीही चिन्ह काय आहेत? धन आहेत. आता इथे हे अधिकचं चिन्ह दिलं नाही, याचाच अर्थ काय आहे? ही संख्या 5 जी आहे ती आहे धन. आता इथे 10 अधिक कंसात वजा 5, म्हणजे ह्या 5चं चिन्ह काय येतं? वजा येतं आणि या 10चं चिन्ह अधिक आहे. मग 10 अधिक वजा 5 म्हणजे किती येतात? 10तून 5 गेले म्हणजे येतात 5 आणि चिन्ह येतं मोठ्या संख्येचं. त्याचप्रमाणे इथे -4 अधिक 3 बरोबर -1, कारण 4तून 3 गेले की 1 उरतात आणि वजा चिन्ह मोठ्या संख्येचं इथं आपण देतो. त्यानंतर -7 अधिक -2. आता यांची इथे बेरीज दाखवलेली आहे, म्हणून दोघांची बेरीज करायची, पण चिन्ह देताना वजाचं द्यायचं, म्हणून -9. त्याचप्रमाणे इथे +8 वजा कंसात अधिक 3. आता इथे तुम्हाला माहिती आहे की कंसाच्या बाहेर जे चिन्ह असतं त्या चिन्हानुसार कंसातील आतील चिन्हही बदलतात. मग आता इथे हा 8 जो आहे तो अधिक तसाच राहणार. ह्या वजामुळे ह्या +3चं -3 होणार आणि 8तून -3 झाल्यावरती उत्तर येतं 5 आणि याचं चिन्ह आपल्याला अधिकच मोठ्या संख्येचं चिन्ह इथं देतो आपण. त्याप्रमाणे इथे +8 वजा कंसात -3. आता वजामुळे ह्या कंसातले -3 काय होतात? अधिक होतात आणि 8 आणि 3चं बेरीज होते 11. चिन्ह इथं मोठ्या संख्येचं. त्याप्रमाणे आता इथे बघा ही काही उदाहरणं आपल्याला इथे त्यांनी दिलेली आहेत. या रिकाम्या जागा आपल्याला भरायला सांगितल्यात आणि इथे अशा संख्या लिहायच्या आहेत आपल्याला या रिकाम्या जागेत की ज्याची उत्तर +3 येणार आहे. मग इथे -6 सांगितलेत. मग -6 पेक्षा इथे जी संख्या कारण चिन्ह इथे अधिक यायला पाहिजे उत्तराला, म्हणून ती 6 ही संख्या आहे, तिच्यापेक्षा जी मोठी संख्या असेल तिचं चिन्ह ह्या अधिक लिहिणार. मग इथे आपण लिहितो किती? 9 लिहितो, कारण 9तून 6 गेले की उत्तर किती येतं? आपल्याला 3 येतं आणि चिन्ह येतं ह्या मोठ्या संख्येचं. त्याचप्रमाणे इथे 4 वजा 1 उत्तर येतं 3. 7 अधिक -4 म्हणून 7तून 4 गेले, खाली उरले 3. आता इथे 5 वजा 8. आता ह्या वजामुळे हे -8 काय होणार आहेत? अधिक होणार आहेत, कारण आपल्याला उत्तर हवं आहे +3, म्हणून ह्या +8मधून -5 गेले, उत्तर येतं 3. त्याचप्रमाणे इथे -8 म्हणजे हे तर सोपंच आहे अगदी, की 11तून 8 गेले राहतात 3 आणि इथे यासारखंच 9तून 6 गेले, खाली उरले 3.